अजय सर तुम्ही या. अजय सर. बाळाच्या बॅटिंग बद्दल तुम्ही काय म्हणाल, ज्याबद्दल त्याने आज तडाखेबंद बॅटिंग केले आणि या स्पर्धेतला विजय प्राप्त केलाय तुम्ही. नाही, बाळा म्हणजे बॅट्समन चांगलाच आहे. आपल्या टुर्नामेंट जेवढे चांगले प्लेअर आहेत त्यामध्ये तो एक आहे. ते बॅटला बॉल होत नव्हते कनेक्ट, आता झाले कनेक्ट आणि खेळेल तो. आता टीम पण थोडी आमची कॉन्फिडन्स लूज झाला. या मॅचपासून आता आम्ही कमबॅक करून जसं जसं क्वालिफाय होऊन मग नंतर नॉकआउटला आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. मनापासून अभिनंदन. तुमचा एकदा आवाज होता, तुम्ही जिंकला. गणपती बाप्पा. अभिनंदन चंचला अजय त्याचबरोबर बाळा क्षीरसागर आपण या ठिकाणी पाहिलेले मान्यवरांचे मनापासून यावेळेला धन्यवाद. तर कॉम्बॅक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया जिथे आवाज गोपी जाधव आणि मनीष पाटील. बस थँक्यू प्रशांतजी. क्रिकेट आणि क्रिकेटचा सोहळा इथे रंगत असताना तुम्हा सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठी लढत पाहायला मिळते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अतुल टिंबळीला आपण पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे. टॉस जिंकल्यानंतर त्याने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच डावामध्ये पहिलं षटक तो आता तो धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 4. त्याच्यासमोर स्ट्रायकिंग इंडला पाहायला मिळतोय विकी पवार आणि नॉन स्ट्रायकिंग इंडला प्रकाश राठोड. कॉम्बॉक्स मध्ये मनीष पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत. मनीष आपलं स्वागत आहे. गोपी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. बघा या ठिकाणी एक सूचना आम्हाला पाहायला मिळते. जितके जास्त डॉट्स तितकं जास्त दडपण आणि या ठिकाणी गोलंदाज दडपण वाढवण्याची कामगिरी अदा करतोय आणि सुरुवात या षटकाची चांगली पाहायला मिळते. कारण या षटकात जरी एक चौकार आलाय पण अतुल डिवळे या चौकाराला बॅकअप देण्यासाठी 2 डॉट बॉल हाताळतोय. रायगड वॉरियर्स बिनबाद 4. पहिलं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते धावा गरजेच्या आहेत. आणि अतुल डिंबळे हा कल्पक खेळाडू आहे. चांगला त्याच्याकडे चांगले नेतृत्व आहे. उद विकेटने पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फुलेलींचा बॉल टप्पापर्यंत थोडासा बाहेर चाललाय. फिंगर रोल केली. हा कटर होता, लेग कटर होता. एखादी लोकल ट्रेन ज्या पद्धतीने पटरी बदलते, ट्रॅक बदलते आणि टर्न घेते, अगदी तसाच जसा टप्पा पडला थोडासा आतमध्ये आला आणि हा डॉट बॉल चाललेला आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल मनीषजी इथे. एक्झॅक्टली. आणि ते तर साहजिकच आहे. जितके जास्त डॉट तितका जास्त फलंदाजांवर तणाव, पण तणावाला झुगारून तो खेळ करायचा आहे. आणि आता प्रत्येकाला आढावा एकमेकांना झालाय की हे क्रिकेट कसं खेळते. जसा उल्लेख आपण सुदर्शन केदार यांच्या वतीने ऐकला की हिवाळ्यातलं क्रिकेट आपण खेळतो, उन्हाळ्यातलं क्रिकेट खेळतो. हिवाळ्यातलं क्रिकेट खेळताना थोडंसं ईज असतो, पण या ठिकाणी थोडासा आयोजनाचा दबाव आणि त्यात उष्णतेचा प्रभाव, त्याचमुळे खेळ देखील थोडासा अजून जास्त अडचणीत आलेला आहे. पण तो देखील शो मस्ट गो ऑन. मागच्या 10 पर्वांपासून आपण हीच परंपरा जोपासत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या रायगड वॉरियर्सची बिनबाद 5. 5 धावा खर्च केलेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं जिथे 2 खेळाडू बाहेर आहेत, संधी होती परंतु या संधीचं सोन्यामध्ये रूपांतरण करता आलेलं नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये वादळी खेळीची गरज असेल. दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीच्या आहेत. रायगडकडे देखील मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तोरणा चॅलेंजर्स हा संघ देखील अनेक मोठमोठ्या संघांना पराभूत करण्यासाठी जाणला जातो. त्यामुळे हे बॅटल रंगत असताना इथे खूप मोठी लढत पाहायला मिळणार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अजय पुराणिकला, जो नुकताच लग्नाच्या बेडीमध्ये अडकला. एक नवीन इनिंग त्याने देखील सुरू केली. त्याला देखील त्यासाठी शुभेच्छा असतील. आणि आज तो या स्पर्धेमध्ये दाखल देखील झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 5. दुसऱ्या षटकाची जबाबदारी सचिन भोसले गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वेलकम शरद सर, आपले देखील स्वागत. पुढे टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय. कॉर्नरमध्ये बुश फिल्डर पकडलाय. झेल आउट. पहिला धक्का बसतोय. विकी पवार यांना परतावं लागतंय आणि आता ती सफलता मिळते गोलंदाजाला. आणि एक चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने पाहायला मिळते. एका बाजूने आपण संघ पाहतोय तो म्हणजेच
तरुणा चॅलेंजर्स आणि एका बाजूला रायगड वॉरियर्स असा संघ आपण खेळताना पाहायला मिळतोय. तरुणा चॅलेंजर्सचे क्षेत्ररक्षण आतापर्यंत जे निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकल्यानंतर तो निर्णय आतापर्यंत गोलंदाजांनी रास्त ठरवलेला आहे. क्षेत्ररक्षकांनी अचूक कामगिरी केली आहे. त्याचमुळे ओव्हरऑल आतापर्यंत सुरुवात चांगली राहिलेली आहे तरुणा चॅलेंजर्सची. आयुष्यात निर्णय घेणारे यशस्वी होत नसतात. ज्याने घेतलेला निर्णय योग्य कसा होत आहे सिद्ध केलंय ते यशस्वी होतात. वेलकम जॉईन टीम मास्टर राजीव जाधव यांना आपण पाहतोय, एक चांगली ऑलराऊंडर, आणि आज त्यांचा परफॉर्मन्स तेवढासा पाहायला मिळाला नाहीये. परंतु आता या मॅचची जर आपण चर्चा केली तर अतुल डिंबळेने जो निर्णय घेतलाय, पहिल्या षटकामध्ये तो चांगला राहिला. 5 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन भोसले आला. पहिल्याच बॉलवरची विकेट गरजेची होती, म्हणजे ब्रेक थ्रू जो गरजेचा होता मनीची तो मिळवून दिलाय. त्यामुळे थोडासा दबावी आता फलंदाजी करणाऱ्या संघावर बनवला गेलाय. आणि एक्झॅक्टली त्या दबावाला झुकवण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अमोल दसपते आउटसाइड द ऑफ स्टंप. पण हे काय घडलं, अमोल आले आणि अमोल मैदानाच्या बाहेर गेले सुद्धा. कॉड वेंच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. विकेट डाऊन. सचिन भोसले, सचिन आणि क्रिकेट हे समीकरण मोठं आहे. सचिन भोसले लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो, भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे आणि तोच अनुभव इथे दाखवत असताना अगदी पहिल्याच बॉलवर अमोल दसपुते यांची विकेट घेतली. बॅटची कडा घेतली. चायनीज कट किंवा लेमन कट ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण बोलतो, अगदी तसाच प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि आता कॉट बेंड विकेटच्या रूपाने दुसरा धक्का बसतोय. तू चल मी आलोच. 2 गडी बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा. आता थोडासा दबाव होता तो वाढला असेल, इथून नवीन मार्ग काढावा लागेल मनीषजी. स्पर्धा परीक्षा देतायत तर स्पर्धा परीक्षा देत असताना तर तो दबाव तुमच्यासाठी नवीन नाहीये. दबावाला कित्येक वेळा जागरातून तुम्हाला खेळ करायचा. ऑन हॅट्रिक ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाजाने आणि आता पुढच्या बॉलवर जर विकेट मिळवली तर हॅट्रिक सुद्धा पूर्ण होईल. आज सकाळी एक हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. त्याचमुळे आता पाहूया ते आधीमध्ये दुसरं नाव येते का. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहे, तो म्हणजेच हॅट्रिक घेण्यासाठी सचिन भोसले तयार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत रोहित जाधव, गोविंद जाधव. चांगला बॉल. विकेट किपरच्याच फक्त अपील पाहायला मिळाले. चान्स घेण्याचा प्रयत्न विकेट किपरचा, पण इथं हा डॉट. फुललेनचा बॉल वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप यष्टीला फुंकर मारून निघाला. या बॉलने गोविंद जाधवला विचारलं असेल, हाय हॅलो गुड आफ्टरनून, दुपारचं जेवण केलं का. एवढा जवळून हा बॉल निघून गेलाय. गोविंद जाधव फक्त बॉलकडे पाहत राहिला आणि डॉट बॉल देखील आला. सचिन भोसले यासाठी जाणला जातो. यावेळी भरपूर बाहेर बॉल टाकलाय. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, पण तो अपयश येते आणि बाईटचा बॉल आला. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. गोपी तुमचं दुपारचं जेवण झालंय का. जस्ट आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर तुमच्यासोबत जोडले गेले. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था हा एक प्रमुख मुद्दा मला या ठिकाणी घेऊन यायचा होता की या स्पर्धेच्या निमित्तानं जे संघ खेळत आहेत, जे खेळाडू खेळत आहेत, त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं. बॉल एक्स्ट्रा कव्हरला 4 क्षेत्ररक्षक एकत्र आले होते, पण कॅच काय कम्प्लीट झाला नाहीये. कॅच ड्रॉप. इथे संधी प्राप्त झाली होती, आणखीन एक विकेट मिळाली असती, परंतु बहुधा हा खेळाडू देखील सकाळी डोक्याला लावायचं तिला हाताला लावून आलाय याचाच प्रत्यय येतोय. सचिन भोसलेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. एक स्क्वेअर चेंडू त्यांनी टाकला, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. चांगल्या टप्प्यावरचा बॉल होता. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे थोडंसं अपयश आलं. धावा मिळतात. अखेर धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. 7 धावा 2 गडी बाद. सचिनचा पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, पकडला, कॅच आउट. वाह वाह वाह, व्हॉट अ कॅच. स्पायडरमॅन मैदानामध्ये आला, घेतला झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. ओयूटी आउट. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच हे पाहायला मिळते की कधी कधी सोपे झेल सुटतात आणि कठीण झेल पकडले जातात. तसाच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे बॉडी स्ट्रेच केली, स्वतःला 8 फुटांचा बनवलं आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल बॉडी स्ट्रेच करताना एक्स्ट्रा कव्हरला टिपला आणि फलंदाजा संपलाय खेळ. आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत 3 आणि धावफलकात धावा आहेत फक्त 7 धावा 3 गडी बाद. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही मनीषजी केला की हे सहज शक्य होत नाही, यासाठी तुमचा फिटनेस गरजेचा राहतो आणि तो फिटनेस इथे आहे. चांगलाच फिटनेस आपल्याला पाहायला मिळाला. सचिन ढवळे सरांची आपण चर्चा केली तर या स्पर्धेच्या प्रत्येक पर्वामध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी, त्याचबरोबर मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. म्हणजे प्रत्येकाची योग्य काळजी घेतली जाते. आपल्या विद्यार्थ्यांना एक वेगळा विरंगुळा मिळावा, त्याचबरोबर त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी जेवणाची देखील उत्तम व्यवस्था आणि ती देखील ह्या प्रत्येक पर्वात आम्हाला पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सचिन सरांच्या सासूबाई या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आपले देखील हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया.
हलक्या हाताने दिशा दिली, लॉंग लीगला बॉल चाललाय तिथे रन मिळेल, एक सिंगल बरोबर जातात, धावसंख्येला आकार मिळतोय, टीमची टोटल स्कोर कार्डवर 8 धावा, एक गडी बाद. आणि सचिन सरांचे चिरंजीव त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती देखील आलेले आहेत. मॅडम आपले देखील स्वागत आहे. शिवांश आपलं हार्दिक हार्दिक स्वागत प्रहार प्रीमियर लीग मध्ये. वा, यालाच म्हणतात संस्कार, आणि ते संस्कार शिवांशच्या वतीने पाहायला मिळाले. म्हणजे कोणी बोलवलंय पण आपण त्या ठिकाणी बघून हात जोडायचे, हे संस्कार सचिन ढवळे सरांनी आपल्या सुपुत्रास दिलेले आहेत. तुर्तास रायगड वॉरियर्सला वरी करण्याची गरज येऊन बसलेली आहे, कारण स्कोर कार्ड सांगतोय 8 धावा आणि गडीबाद झालेले आहेत, एकूण 3, 8 धावा 3 गडीबाद. त्याचमुळे आता थोडीशी वरी वाढले रायगड वॉरियर्सची. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. थोडीशी काळजी असेल, चिंतेचं वातावरण डगआउट मध्ये पाहायला मिळेल, थोडासा दबाव आहे. तू नेहमीच आपण पाहिले दबावामध्ये आपल्या घरातल्या प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, शिट्टी वाजेल, टाळ्या वाजतील, परंतु इथे कामगिरी चांगली करावी लागणार आहे, कारण प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला तुमचा खेळ उंचवायचा आहे. ही स्पर्धा मोठी आहे, सातत्याने चर्चेत राहते. संबंध भारतभर या स्पर्धेची चर्चा राहिली आहे आणि यावर्षी खुल्या गटातलं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित भांबरे आलाय वॉर्ड नंबर 3 साठी. आपण पाहतोय सचिन ढवळेच पब्लिकेशन एंडच्या दिशेने सुरुवात करेल. डावखुऱ्यात त्याचा कटर गोलंदाज, पहिलाच बॉल लेग कटर होता, आतमध्ये आला, हलक्याताने खेळून काढलाय, डबल माइंडेड होता फलंदाज, बॉटमहँडचा वापर केला, सन्मान दिलाय. आणि आपण पाहिलं तर मनीषजी सुनील गावस्कर सर नेहमीच सांगतात चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या. हा चेंडू चांगला होता, सन्मान दिलाय, डॉट बॉलची समाप्ती झाली. स्लाइस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला. खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलात की वेट फॉर राईट टाइम. बघा या ठिकाणी वेट केलं आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मोका मिळाला. क्षेत्ररक्षणाचा अभाव आणि 2 धावांचा मिळतो धाव. तिसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहिली. पहिला बॉल ज्या पद्धतीने टाकला, सन्मान दिला, सेकंड बॉलवर सिंगल घेतली, धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 10 धावा पाहायला मिळतात. विथ द टर्न खेळ ऑन साइडला लॉब केला, लांबी नाही, डीप स्क्वेअर लेग मध्ये पकडलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ, आणखी एक धक्का बसतोय टीमला. रायगड वॉरियर्सचा आणखीन एक खेळाडू इथे बाद होईल. चांगला झेल घेतलाय, फलंदाज होतोय बाद. पुढे टाकलेला बॉल होता, जसा टर्न झाला विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग जुळलेलं नाही आहे. डीप स्क्वेअर लीग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, एक सुरेख झेल इथे टिपला गेला आणि त्यामुळे आता आणखी एक धक्का बसतोय. दबाव दबाव आणि दबाव. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुमित भांबरे गोलंदाजी मार्कवर आला, पहिला चेंडू निर्धाव टाकला, सेकंड बॉलवर सिंगल घेतली आणि तिसरा बॉल अगदी अचूक टप्प्यावर टाकला. थोडीशी लालसा दिली आणि ती लालसा स्वीकारण्यामध्ये अपयश आले, फलंदाज बाद झालाय. हे तेच मैदान आहे, ही तीच खेळपट्टी आहे ज्या ठिकाणी आज 100 सुद्धा ओलांडलेले आपण पाहिलेले आहे एका डावामध्ये 6 षटकांमध्ये. आणि आज बघा दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाज अचूक दर्जाची गोलंदाजी करतात. त्याचमुळे सकाळी आपण हा उल्लेख केला होता की क्रिकेट सध्याच्या घडीला फलंदाजांसाठीच बनलं जातंय की काय, पण त्या प्रश्नाचं या ठिकाणी प्रत्युत्तर गोलंदाज देखील देताना पाहायला मिळालेत. अप टू डेट बॉलिंग अटॅक फक्त एकाच गोलंदाजाने नाही तर प्रत्येक गोलंदाजाने चांगलीच कामगिरी या डावामध्ये आतापर्यंत केलेली आहे, म्हणून धावफलक पाहायला मिळतो झालेला आहे फक्त 10 धावा. चूकसाठी जागा ऍडजस्ट केली, सर्व बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेट लॉंग ऑफला, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत चूक होते आणि चुकीला या ठिकाणी क्रिकेटच्या खेळामध्ये माफी तर नाहीच आहे. सिंगलच्या बदल्यात मिळाल्यात या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 12. थोडीशी गंमत झाली, फंबल केलं पण त्याचा पूर्णपणे लाभ उठवला, किंमत मोजावी लागली 2 धावांनी आणि आता 12वर धावसंख्या पोहोचली आहे. 4थ्या विकेटसाठी तुम्हाला भागीदारी बनवावी लागणार आहे. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, खराब चेंडूंसाठी वेट करावं लागणार आहे. चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा, फुल टॉस ऑन साइडला फुल केलाय, परंतु हा अनसक्सेसफुल राहिला इथे क्षेत्ररक्षक. हातातून बॉल निसटलाय, कॅच ड्रॉप. आता मला सांगावं वाटतं की ओला साबण हातातून निसटावा तसा हा बॉल हातातून निसटलेला क्षेत्ररक्षकाच्या कॅच ड्रॉप झाले. म्हणजे जागेवर हलण्याची गरजच नव्हती, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सोपा झेल आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. अशा पद्धतीने 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकं समाप्त धावसंख्या तुम्हाला पाहिजे मिळते 4 विकेट्स आणि धावा झालेल्या आहेत 13 धावा, 4 गडी बाद, 3 षटकाचा खेळ संपला. हमाम साबण होता, हमाम साबण हातातून निसटला आणि आता क्षेत्ररक्षकाचं काम तमाम होणार आहे बहुतेक, कारण त्यांनी झेल सोडलाय आणि जेल सोडल्यानंतर
ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी फलंदाज आक्रमक होतो आणि त्यावेळी रंग उधळले जातात। इथे तर रंग उधळावे लागतील। 3 षटकं संपली, धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर। थोडी चर्चा स्पर्धा परीक्षेची करूया, कारण आपल्याकडे थोडासा वेळ आहे। स्पर्धा परीक्षा गोपी आपण सुद्धा दिलेली आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी अकॅडमीचं किंवा प्रशिक्षणाची गरज कशी आहे, थोडक्यात कसं व्यक्त कराल? स्पर्धा परीक्षा आणि कोचिंग हे खूप मोठं समीकरण आहे मनीजी। ज्यावेळी तुम्ही एखादे ध्येय डोळ्यासमोर निश्चित करता आणि त्याच्या प्रवासाला सुरुवात करता, त्या स्पर्धा परीक्षेला जात असताना सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा तुमच्यासाठी असतो तो म्हणजे स्वॉट अनालिसिस। तुमच्यामधल्या स्ट्रेन काय आहे, तुमच्यामध्ये विकनेसेस काय आहेत, तुमचे लॅक ऑफ एरिया कोणते आहेत आणि त्यानंतर तुमच्यासमोर संधी काय आहे, या सगळ्याचं अनालिसिस ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुमच्यातला तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कळतो आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी कोचिंगला जाता तिथे योग्य डायरेक्शन मिळतं की कशा पद्धतीने तुम्हाला जायचंय आणि त्यानंतर तो यशाचा मार्ग खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता। मॅचच्या दिशेने जाऊया। ओव्हर नंबर 4 साठी बॉलर तयार रोशन पुंगाटी। हा पुंगाटी नाही, हा बुकाटी आहे आणि पहिलाच बॉल पाहायला आपल्याला मिळतोय पॉइंट मध्ये। स्क्वेअर कटचा नजराला पेश केलाय, देखना स्ट्रोक येतोय चौकार। पुंगाटीचं स्वागत केलंय 4 धावांनी। चौकाराबरोबर धावसंख्येला आकार मिळेल, रन झाले स्कोर कार्डवर 17 धावा। इकॉनॉमिक्स सांगते मागणी तसा पुरवठा, आता मागणी आली मोठ्या फटक्यांची आणि तो पुरवठा फलंदाज करता 4 धावांनी धावफलक पुढे सरकतो आणि धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर 17 रन्स। सकाळी नरेश डोमे सरांनी एक उल्लेख केला होता एका शब्दाचा अनुशेष। या आधीच्या 3 षटकांचा जो अनुशेष राहिला होता तो या ओव्हरमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। रोशन तिगार राईट मोदी विकेट, मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न। दरम्यान हे तर आवश्यक आहेच, चौकार जरी आलेला आहे पण त्यामागे मग गोलंदाजीचं जे तंत्र आहे ते सुद्धा किती विकसित आहे ते गोलंदाजाला दाखवायचं आहे आणि या ठिकाणी चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते। धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच आहे 17वरच धावफलक थांबलेला आहे। जरी पहिल्या बॉलवर चौकार आला पण त्यानंतर चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळते। आवश्यकता आहे, अपमान सहन करण्याची इच्छा कोणाचीच नसते आणि या ठिकाणी बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, फेअर बॉल येतोय हा डॉट। खेळाडू कमबॅक करणं जाणतो, काल याने भरपूर प्रभावित केलं। हे पर्व आहे, पहिलं पर्व आहे या खेळाडूचं, या पहिल्या पर्वात तो खेळतोय आणि काल ज्यावेळी त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली, अचूक टप्पा त्याच्याकडून पाहायला मिळाला। या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर पहिल्याच बॉलवर एक चांगला चौकार वसूल केला गेला, पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं। यंगस्टर आहे, भरपूर चांगलं टॅलेंट, जर्सी नंबर 7 त्याने परिधान केली। बहुधा महेंद्रसिंग धोनी किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो या 2 खेळाडूंचा तो इथे चाहता असावा। मोदी विकेटने पुन्हा एकदा तयार, अपटॅकर होता, दिशा दिली, थोडासा लेट खेळ, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग होती पण तू एक धाव इथे निश्चितच मिळणार आहे। सिंगल बरोबरच धावसंख्येला आकार मिळतोय 18 धावा 4 गडी बाद। बॅट स्विंग प्रॉपर यूज केली नाही म्हणून बॅटच्या आउटसाइड एज घेऊन शॉट थर्ड मॅनला अडवला गेला आणि बघा एक धावेने नुकसान होणार नाही। आपण 4थ्या षटकामध्ये आता आलेलो आहोत आणि त्यामुळेच कुठेतरी आता फलंदाजीला अजून जास्त मोकळं करावं लागेल, या मोकळ्या रानाचा फायदा करून घ्यावा लागेल, या आउटफील्डचा फायदा उचलावा लागेल जे आउटफील्ड ड्राय झालेले आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील आहेत फलंदाज। पण गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी करताना प्रत्येक षटकामध्ये त्यांचा दबदबा कायम ठेवलेला आहे। बॅटची एज फलंदाज बाद, जसा उल्लेख आपण करतोय पहिल्या चेंडूमध्ये जरी चौकार आलेला आहे पण त्याची भरपाई करताना डॉट बॉल्स आणि विकेट सुद्धा मिळवण्याची तयारी गोलंदाजाची पाहायला मिळते। जातो विकेट, फलंदाज बाद। यासाठीच्या कामगिरीसाठी हा खेळाडू ओळखला जातो। यष्टीच्या मागे आपण पाहिलं सचिन भोसले सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आहे आणि त्याने हा झेल टिपलाय। रोशन बुंगाठी या खेळाडूला इथे विकेट मिळते। चंद्रपूर विभागाला बिलॉंग करतो, चंद्रपूर जिल्ह्यातून हा खेळाडू इथे दाखल झाला पुण्यामध्ये, त्यानंतर प्रहार प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आज चांगली कामगिरी आपल्या टीम साठी करतोय आणि चौकार आला परंतु त्याचं उत्तर त्याने दिले, अखेर विकेट त्याला मिळते। रोशन पुंगाट आणि विकेट हे समीकरण आज आपल्याला पाहायला मिळते। पण मनीष जी आजच्या दिवसाचा जर विचार केला ना तर गोलंदाजांनी प्रभावित केले। सकाळ सत्रात आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी राहिली अनेक गोलंदाजांची, तर त्यामध्ये आपण पाहिलं ते निलेश साबळेने देखील आज खूप चांगला स्पेल त्याचा इथे दाखवून दिला। मीर अलीला आपण पाहिलं आणि आता रोशन पुंगाटीला पाहतोय। गोलंदाजांचा आज बॉल बाला राहिलाय। आजच्या दिवसात सर्वाधिक धावसंख्या देखील आली परंतु तेवढी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली या दुसऱ्या दिवसामध्ये आणि अवदशात सुद्धा पाहायला मिळालं बाळाचं, म्हणजे आपण सकाळी पाहू शकणार होतो पण पाहू शकलो नाही आणि दुपारी आपण ते बाळाचं अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं पाहिलेलं आहे। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहेत रोशन, ओव्हर द विकेट, चांगला बॉल फुल लेन्सचा
गोपीजी मोठा फटका खेळू शकले असते. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, पण अगोदरच मन बनवलं होतं की मला डिफेन्सिव्ह खेळायचंय. सर्व बॅटचा वापर करताना कॉन्फिडन्स गेन केला. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. पहिलंच मन बनवलं होतं की मला हलक्यातनेच खेळायचं आणि ज्यावेळी बॉल फुल लेनचा टाकला गेला, परफेक्ट यॉर्कर होता, त्याच्यावर उत्तर नव्हतं आणि अगदी हलक्यातने ज्या पद्धतीने मन बनवलं होतं तसाच तो फटका सजवला आणि सिंगल प्राप्त केली. सिंगल बरोबरच आपण पाहिलं तर ओव्हरची समाप्ती देखील झाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 धावा, 4 गडी बाद. इथे थोडासा बॅकफुटवर गेलाय संघ फलंदाजी करणारा रायगड वॉरियर्स, परंतु रायगडाची अभेद्यता म्हणजे आपण नेहमीच पाहिली आहे आणि तशीच अभेद्य फलंदाजी आता इथे करावी लागणार आहे येणाऱ्या 2 षटकांमध्ये या फलंदाजांना. माझ्या मनात एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे की एका दिवसात आपण सर्वोच्च धावसंख्या आणि निच्चांकी धावसंख्या पाहतोय की काय. एका बाजूला आपण 103 पाहिला सकाळी आणि आता आपण 4 षटकांपर्यंत पाहतो. 19 पर्यंतच मजल पोहोचलेली आहे टीम रायगड वॉरियर्सची. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यावर व्यवस्थित लक्ष देऊन फलंदाजी करणं आवश्यक होऊन बसलं गोपीजी. तसंच आता विचार करावा लागेल, परंतु या मॅचचा विचार केला तर येणारे 2 षटक म्हणजे 12 चेंडू अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंवर 30 ते 35 धावा जर तुम्ही वसूल करू शकल्यात तर 50च्या पुढे गेलेला स्कोर एक चांगली फायटिंग टोटल म्हणता येणार नाही, परंतु फाईट देण्यासाठी पुरेशी असेल. मला आजही तो दिवस आठवतो 25 जून 1983 ज्यावेळी भारतीय संघाने कमी धावा बनवल्या होत्या. कपिल देव, रामलाल निकंज यांनी ड्रेसिंग रूम मध्ये आपल्या संघाला सांगितलं की या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नाहीयेत, परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि इथे देखील तसाच विचार करून जेवढ्या धावा मिळवता येतील जेवढ्या धावा घेता येतील तो प्रयत्न करावा लागणार आहे मनीषजी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपण याबद्दल चर्चा करूया. त्यांचा बॉल चॉप केलाय. बॉल क्षेत्ररक्षक डीप कव्हरला पोहोचतील तोपर्यंत एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातात आणि पूर्ण शरीराचा वापर क्षेत्ररक्षक करतायत. बॉल अडवण्यासाठी धावसंख्या 2 पूर्वांत पोहोचते आता 23 या आकड्यावर, म्हणजेच 21 या आकड्यावर. मोटिवेशन कुठलीच व्हिडिओ किंवा कुठली ऑडिओ ऐकून मिळत नाही. मोटिवेशन तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असते आणि तेच आता सेल्फ मोटिवेट व्हावं लागेल रायगड वॉरियर्सला. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. बी व सेल्फ मोटिवेटर. पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता, लॉफ केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. झेलची संधी होती, झेल सोडलाय आणि ते 2 धावा मिळतात. या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिन ढवळे सर आपण पाहतोय. त्यांच्याबरोबर कोमल दरूर सर पाहायला मिळतात. सुदर्शनजी केदार, सुदर्शन नाहीयेत, हे दमदार केदार आहेत. प्रत्येक घडामोडीवर त्यांचं देखील लक्ष आणि अनेक मान्यवर आदरणीय सरांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत. आदरणीय मातोश्रींचं आम्ही या प्रहार प्रीमियर लीग 10व्या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो आहोत. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज तयार झालाय. सचिनला आपण पाहतोय, सचिन भोसले राईट मोठी विकेटने भरपूर सफल झाला. खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षक अतुल डिंबेने पकडला झेल, फलंदाज बाद. मला बॉलिवूडचा एक डायलॉग आठवला, हे मुसीबत खतम होणे का नाव नाही ले रही. या ठिकाणी प्रत्येक फलंदाज येतो, हजेरी लावतोय, बाहेर जातोय, कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने मिळत नाहीये. आता सिच्युएशन काय सांगते स्कोरशीटवर, तर धावा झालेल्या आहेत 23 आणि फलंदाज बाद झालेले आहेत 6 फलंदाज बाद झाले. 23 धावा धापकर. 5वं षटक मार्गस्थ आहे. मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज जात आहेत, पण त्यांच्या माध्यमातून धावांची जोड धावफलकाला मिळत नाही. मनीष, या मॅचचा जर आपण एकंदरीत विचार केला आणि त्यातही पहिल्या डावाचा जर आपण, तर याच दरम्यान आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आदरणीय सचिन ढवळे सरांचे बाबा आणि त्यांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत. आम्ही आदरणीय बाबा आणि आईंचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रहार प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आहोत आम्ही. आणि आपण पाहतोय आदरणीय बाबांना घेऊन स्वतः सचिन सर पुढे आले. त्यांना घेऊन ते आता मुख्य मंचाच्या दिशेने चाललेत. त्यांच्याबरोबर आमची संपूर्ण टीम देखील पाहायला मिळते आणि हे महत्वाचं राहतं. म्हणजे नेहमीच प्रत्येक पर्वामध्ये सरांचे कुटुंबीय विशेषतः उपस्थित राहतात आणि शुभ आशीर्वाद या स्पर्धेला देत असतात. ऑन साईडला ड्राईव्ह केले बॉल, अलॉंग दी कार्पेटने बॉल ट्रॅव्हल झाला. डीप विकेट आणि काव कॉर्नरच्या अगदी मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक बॉलला थांबवताना पाहायला मिळाला. रोशन बुंगाटीने एकाच ऍक्शनला बॉल उचलला, थ्रो केला, परंतु तोपर्यंत चित्याची चाल पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांबरोबर धावफलक पोहोचलाय 23 वर. गडी बाद झालीत आतापर्यंत 6. वेग महत्वाचा आहे आणि तो वेग फलंदाज मिळवण्याचा प्रयत्न करा. चला आपण टायमर सेट करणार आहोत. यस, धावाची साठी आपण वॉर रूम मध्ये येतोय. बॅटिंग एंडला चेक करूया बॅटर इज सेफ ऑर नॉट. आपण जाऊया वॉर रूम मध्ये.
तर पाचवे षटक मार्गस्थ आहे आणि थोडी दुरावस्था रायगड वॉरियर्सची, पण अजूनही मला असं वाटतं 6 चेंडूंचा क्रिकेटचा खेळ बाकी आहे. आपण या मैदानावर पाहिलं तर 27 धावांसाठी देखील चेसिंगचे प्रयत्न पाहायला मिळाले, 22 धावांच्या चेसिंगचे प्रयत्न पाहायला मिळाले आणि काही अंशी ते सफल सुद्धा झालेले आहेत. त्याचमुळे आता तेच लक्षात ठेवून खेळ करणं गरजेचं आहे की तुम्हाला किती धावसंख्ये पण जायचंय. तो एक मॅजिकल आकडा लक्षात ठेवून त्या आकड्याचा पाठलाग करणं बंधनकारक होत बसलंय फलंदाजांसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, जसा सामना सुरू झाला पहिल्या डावाचा खेळ, पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नव्हत्या आणि त्यानंतर जे जबाबदारीचं क्रिकेट गरजेचं होतं ते पाहायला मिळालं नाही. पॉवर प्लेमध्ये काही विकेट्स गेल्या, तिथे कमी धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तितक्याशा धावा येऊ शकल्या होत्या आणि त्यानंतर जी भागीदारी गरजेची होती ती झालेली नाहीये. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय ते नॉट आउट, म्हणजे 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वर पोहोचली आहे. 25 धावा स्कोर कार्डवर 6 गडी बाद. या षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडू आहेत, म्हणजे या 2 चेंडूंवर जर 2 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या होऊ शकेल. अश्विन जी आपलं देखील स्वागत आहे. चला दोन्ही कॅप्टन तयारीत यायचे, देवगिरी ब्लास्टर्स आणि लोहगड सुपर जायंट्स. आपण लगेच इनिंग ब्रेक टॉसची बघी आपण करणार आहोत. लोहगड सुपर जायंट्स आणि देवगिरी ब्लास्टर्स बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. दरम्यान अजूनही 2 चेंडूचा खेळ जसा खेळ बाकी आहे. आपण उल्लेख केला की ते मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे, पण ते फक्त मनात ठेवून चालणार नाही, ते मैदानात आणावे लागतील आणि त्यापैकी आता एक संधी निघून गेलेली आहे. अजूनही आपण पाहिलं एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे असंच कुठेतरी एक बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा घेतल्या गेल्या, दुसऱ्या बॉलवर 2 धावा होता, तिसऱ्या बॉलवर विकेट होती, चौथ्या बॉलवर पुन्हा 2 धावा घेतल्या गेल्या, 5वा चेंडू निर्धाव आहे आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. ओव्हरमध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. सचिन भोसले यांचं हे षटक 5वं षटक आपण पाहतोय. चालू असलेला सामना रायगड वॉरियर्स विरुद्ध तोरणा चॅलेंजर्स. थोडंसं स्पीडअप करा, आपल्याला विनंती आहे. टायमर सेट केला गेलाय, जास्तीचा वेळ आपल्याला खर्च करून चालणार नाहीये. आज अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचेत. आपण पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग 10वं पर्व. आजचा दुसरा दिवस आहे. सचिन तयार, राईट ऑफ ऑन दी विकेट. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज हर्षल काळे. हर्षलसाठी फुललेंचा बॉल पायावर टाकला होता, तिथून बॉटमॅनचा वापर केला, ऑन साईडला दिशा दिली. अलॉंग दी कार्पेटने स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. शेवटच्या बॉलवर या षटकातल्या 2 धावा मिळतात. 5व्या षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रायगड वॉरियर्सने धावसंख्या आतापर्यंत बनवली आहे 27, 6 गडी बाद. चला जास्त वेळ घेऊ नका. बॉलर्स देखील आता लक्ष घालायचं आहे की आपण ओव्हर ब्रेक मध्ये जास्त टाइमपास करणार नाही आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टाइमपास नसेल, मॅच ब्रेक मध्ये टाइमपास नसेल, कारण आजचं जे 10 सामन्यांचं वेळापत्रक आहे ते 10 सामन्यांचं वेळापत्रक कुठल्याही स्थितीत झालं पाहिजे, ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. पुढचे 2 संघ टॉस साठी तयारीत राहायचं आहे. टीम देवगिरी ब्लास्टर्स आणि लोहगड सुपर जायंट्स, दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. शेवटचा 1 षटक बाकी आहे. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 27 6 गडी बाद. टाइम बरोबर आहे का? यस, चेक करू आपण लगेच. चला टाइम ओके, मॅच ऑन करा लगेच. चला मॅच ओके, टाइम ओके, ऑल इज वेल. बाळा आता जरा आनंदात असतील, कालपासून स्ट्रगल त्यांचं पाहायला मिळालं. मनासारखी खेळी त्यांची होत नव्हती संघासाठी. ओ स्टेप आउट झाले, 3 स्टम्प्स मोकळ्या ठेवल्या आणि त्रिपुराचीच्या स्वरूपात फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. मी याचा आधीच उल्लेख केला, हा पुंगाटी नाही आहे, बुगाटी आहे.
आणि ज्या पद्धतीने त्याचा वेग पाहायला मिळतोय, रफ्तार से गिरफ्तार करतो हा खेळाडू आणि अगदी स्टंप मध्ये टाकलेला बॉल यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डाऊन. मोठा धक्का इथे बसतो रायगड वॉरियर्सला. 7वा धक्का बसलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 27 धावा, 7 गडी बाद. प्रकाश मडके सरांना आपण पाहतोय. 27 ला 7 धक्के आतापर्यंत बसलेत रायगड वॉरियर्सला. शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर मोठी विकेट रोशनला प्राप्त झाली आहे आणि रोशनने आपलं नाव रोशन केलंय. त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. नेक्स्ट मॅच मध्ये जर आपण विचार केला तर तिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात असतील. देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. अश्विन कुमकर, अतुल एका बाजूला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला देवगिरीचे ब्लास्टर्स असतील. एक आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर रंगणार आहे. या डावाच्या मध्यंतरामध्ये त्या मॅचचा टॉस देखील आपण घेणार आहोत, पण तो आता शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल होता, लेंथ होती. या बॉलवर टप्पा पडला, थोडासा बाउन्स प्राप्त केला. या बॉलने टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललंय. आणखी एक डॉट बॉल येतोय. रोशन पुंगाटीने भरपूर इम्प्रेस केलंय. खांद्याचा चांगला वापर करतो. थोडीशी उंची आहे या खेळाडूकडे, त्यामुळे हा ऍक्शन आणि ज्या पद्धतीने तो बॉल रिलीज करतो मनीची, चांगल्या टप्प्यावर सातत्याने नियंत्रित गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली या खेळाडूची. अंतबला तो सब बला आणि त्याचमुळे आता या शेवटच्या टप्प्यावर फलंदाजांना तर आता ती जबाबदारी उचलावी लागेलच रायगड वॉरियर्सच्या. चांगला लेग कटर, नियंत्रित लेग कटर पाहायला मिळालेला आहे, पण फलंदाज ठिकाणी धाव घेताना बाद होतोय. कारण प्रायोरिटी धावांची आहे, ती प्रायोरिटी ओळखताना आता ती रिस्क सुद्धा घेतली जाते, पण ती रिस्क घेताना फलंदाजांच्या हाती काही येत नाही. फलंदाज होत आहेत बाद. आता सिच्युएशन काय सांगते रायगड वॉरियर्सची, तर 8 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 27 धावा, 8 गडी बाद. 8वा धक्का बसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकांनी बॉल कली केलाय, यष्टीवर फेकलाय. अचूक नेम फलंदाजाचा इथे झालाय गेम आणि त्यानंतर 8वा धक्का बसलाय रायगड वॉरियर्सला. धावसंख्या स्कोर कार्डवर 27 ला 8. या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. अंत बला तो सब बला असा आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख केला, पण आता येणाऱ्या चेंडूंवर मोठे फटके गरजेचे आहेत. रनमध्ये थोडासा अडथळा, त्यानंतर आपण पहा बॉल यष्टीवर फेकला आणि बहुधा पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. रोशन बुगाटी, अतुल डिंबळेच्या नेतृत्वाखाली खेळताना खेळाडू पाहायला मिळते. अतुल डिंबळेने खिलाडू वृत्ती दाखवली आणि त्याने सांगितलं की इथे आउट नसणार आहे आणि हे गरजेचं राहतं. अतुल डिंबळे एक चांगला खेळाडू आहे, नेहमीच फेअर गेम त्याच्याकडून असतो. गोलंदाज तयार. हो 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 हो, पहा काय टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. डोळ्यांची बातमी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणि म्हणजे मी नेहमीच उल्लेख करत असतो, प्रत्येक दिवशी आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते बदल आले ते पाहायला मिळालेले नाही. खडे खडे दिन दहाडे खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे सातत्यपूर्ण निर्धाव चेंडू ते खेळले जात आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी अपयश येते, धावा मिळत नाहीयेत. 27 धावा, 8 गडी बाद. रोशन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. बघा आता फक्त उंच उडी घेऊन खेळण्याचा प्रयत्न क्रिकेटच्या मैदानामध्ये केला जातोय, पण तो प्रयत्न देखील निरर्थक वाटतो येतो. हा डॉट बॉल आणि डॉट वर डॉट या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतं स्कोर शीटवर आणि अशा पद्धतीने धावसंख्या पाहायला मिळतं. फलंदाज बाद झालेले, धावसंख्या 27 आणि अशा पद्धतीनं एक फलंदाज अजूनही बाकी आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व फलंदाजांना संधी मिळते फलंदाजी करण्याची. का जबरदस्त बॉलिंग अटॅक, कंट्रोल बॉलिंग अटॅक, डिसिप्लिन्ड बॉलिंग अटॅक पाहायला मिळालेला आहे. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून म्हणजेच तरुणा चॅलेंजर्स कडून, आणि तरुणा चॅलेंजर्सच्या गोलंदाजांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो चॅलेंज स्वीकारलेला सुद्धा आहे. प्रत्येक गोलंदाज अप टू डेट कामगिरी करताना पाहायला मिळाले. 11व्या क्रमांकाचा खेळाडू स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहेत. आकाश आलाय. सगळ्यांनाच आज बॅटिंग मिळाली आहे, त्यामुळे सर्वच खेळाडू खुश असतील रायगड वॉरियर्सचे. तर फार कमी वेळेला असं चित्र पाहायला मिळतं. या स्पर्धेत खेळत असताना प्रत्येकाची इच्छा असते की मला फलंदाजी करता यावी. आज संधी मिळाली आहे, पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. इथे देखील बहुधा विकेटचं पतन होईल असं चित्र पाहायला मिळते आणि ते फलंदाज बाद होतो. अंपायर सिग्नल येतोय आउट, शेवटची विकेट. म्हणजेच काय तर इथे संघ सर्व बाद झालाय.
धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळते 27 धावा 10 गडी बाद. ऑल आउट झाला संघ 27 वर रायगड वॉरियर्स. देवगिरी आणि लोहगड. अजय सर या आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल. देवगिरी देवगिरी आणि लोहगड. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी न्यायचंय. देवगिरी आणि लोहगड. त्याचबरोबर अजय विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. टीम देवगिरी आणि टीम लोहगड. हॅलो हॅलो. टीम देवगिरी देवगिरी या आणि लोहगड. लोहगड टीम कॅप्टन त्वरित या ठिकाणी यायचं आहे. देवगिरीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. देवगिरी उपस्थित आहे. लोहगड टीम लोहगड प्लीज लवकरात लवकर. या अश्विन सर. देवगिरी ब्लास्टर्स आणि लोहगड सुपर जायंट्स. हा चला टॉस केला जातोय. हॅलो. सन्माननीय राहुल बरगुडे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. लोहगड सुपर जायंट्स आणि देवगिरी ब्लास्टर्स यांच्यामधील मॅच यानंतर होणार आहे आणि त्या मॅचचा महत्वपूर्ण टॉस केला जातोय. काटा कॉल केलाय. छापा आलाय. तर टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आणि सर तुमच्यासाठी किती महत्वाची आहे ही स्पर्धा? टॉस जिंकून मी सर्वप्रथम बॉलिंग घेईल, कारण कालचा शेवटचा मॅच जर आम्ही बघितली तर बॉलिंग चांगली झाली, स्कोर कमी झाला, आम्ही लवकर मॅच संपवली. त्यामुळे आजही तोच मोठो सलमचा. त्यामुळे आम्ही पहिले बॉलिंग करू. आणि स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर आवर्जून प्रत्येक वर्षी 2 सीझन असतात. दोन्ही सीझन आम्ही वाट बघतो की कधी मे येतोय आणि कधी डिसेंबर नोव्हेंबर येतोय. म्हणजे या 2 टुर्नामेंटसाठी मी अक्षरशः माझ्या सुट्ट्या रिझल्ट ठेवतो. त्यामुळे मला ही टुर्नामेंट फार महत्त्वाची वाटते आणि मी एन्जॉय पण करतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील.
बॅटिंग करायची आता या स्पर्धेत किती मॅचेस झाल्यात, काय रिझल्ट आहे आणि तुमच्यासाठी ही प्रहार प्रीमियर लीग काय आहे? बघायला गेलं तर प्रहार प्रीमियर लीग आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की अशा याला ग्राउंडवरती आणि अशा टुर्नामेंट कधी आम्ही खेळलेलो नाही आहे. त्यामुळे आमच्यासाठी हे खूप लाभदायक आणि खूप आम्ही आमचं स्वतःचं एक खूप भाग्य समजतो की आम्हाला इथं खेळायला भेटते म्हणून. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. लक्ष मोठं नाही आहे परंतु सुरुवात चांगली झाली आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात समालोचन कक्षाकडे. पाहत राहा प्रहार प्रीमियर लीग tenniscricket.in वर. हॅलो, समालोचन कक्षामध्ये चंदू शेटे सर यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलाच चेंडू आणि षटकार. 27 धावांची मॅच आहे, मात्र फलंदाज देखील खूप घाईत दिसत आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून सुरुवात केलेली आहे. पाहूया 6व्या गिअर मध्ये गाडी तर सुरू केलेली आहे. आता ही गाडी किती भरधाव सोडतायत दोन्ही फलंदाज, की काही ऍक्सिडेंट घडून आणतायत गोलंदाज. मात्र 28 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी, विजयासाठी 22 धावा. 35 चेंडू 22. येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, दिशा दिली चेंडूला. 1 धाव घेत धावफलक पुढे पोहोचतोय 7 वर. पहिलं षटक सुरू असताना मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. इथे तोरणा चॅलेंजर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स या दोन संघामध्ये मॅच आहे. रायगड वॉरियर्सनं मात्र 27 धावा बनवलेल्या आहेत. त्यांनी 28 धावांचं छोटं लक्ष मैदानामध्ये. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि बघा 1 धावा इथे, 9 धावा. सातत्यानं चंदू शेटे सर देखील आमच्याशी जोडले जात आहेत. यानंतर लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला अश्विन कुमकर साहेब देखील बघायला मिळतील. पोलीस सेवेतील एक उच्च पदस्थ कर्तबगार अधिकारी. 19 धावा मात्र गरजेचं आहे. खरं तर सोपी मॅच होती आणि ही मॅच पहिलं षटक अत्यंत निर्णायक होतं. या षटकामध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. नक्कीच क्रिकेटच्या खेळात म्हटलं जातं ना की कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कमीत कमी धावसंख्येमध्ये देखील मॅचेस रंगल्या जातात. तसं मोठं आव्हान नाहीये, परंतु याही आव्हानामध्ये जर तुम्हाला मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट जास्त प्रमाणात घ्यावे लागतील. निश्चित सर, ब्रेक थ्रोची गरज इथे आहे. ज्यावेळेस कमी षटकांची मॅच, वाईट चेंडू आहे, कमी धावांची मॅच असते, लो स्कोअर मॅच असते, अशा परिस्थितीमध्ये विकेट काढला नाही तुम्ही तर जिंकण्याच्या सगळ्या संधी संपून जातात. आणि तिथे पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः तोडफोड झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तिथून पुढे शांतपणे सिंगल्स घेतलेले आहेत. याबरोबर स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू आणि मिळत आहे 4 धावा. 14 वरती पोहोचेल. पहिलं षटक सुरूच आहे. म्हणजे पहिल्याच षटकात अर्धकाम झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवात, गोलंदाजी तर चांगली राहिली, फलंदाजी देखील चांगली होताना पहिल्या मी चांगली सुरुवात झाली आहे. आता औपचारिकतेच्या दिशेने ही मॅच निघाली आहे. त्यामुळे पाहूयात किती वेळेमध्ये हा सामना कंप्लीट होतोय याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. प्रत्येक मॅच खरं तर महत्वाची आहे प्रत्येक टीमला, कारण तुमच्याकडे एका पूलमध्ये 5-6 संघ आहेत आणि 5 मॅचेस प्रत्येक पूल मधून खेळायच्यात. प्रत्येक टीमला 5 मॅचेस खेळायच्यात आणि 2च संघ हे पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये निश्चित प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. बघायचंय इथे काय घडतंय. पहिलं षटक संपलेलं आहे. 14 धावा. इथून पुढे रोखलं जाऊ शकतं. अनेक अशा मॅचेस आम्ही बघितलेल्या आहेत. सुरुवात खराब झाल्यानंतर सुद्धा गोलंदाजांनी पुन्हा कमबॅक केलं. या अगोदरचीच मॅच आपण पाहिली दुपारच्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर त्यानंतर सुद्धा ऋषिकेश मोरे, अजित जगताप असे गोलंदाज आले आणि त्यांनी सामन्यामध्ये कंट्रोल मिळवला. काही उदाहरणं आहेत आपल्या समोर. इथे चांगला फटका, मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक धाव मिळू देत नाहीये. ही कोंडी करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, चेंडू गोलंदाजाने चांगले टाकले तर चंदू सर निश्चित प्रकारे विजयाच्या संधी येऊ शकतात. यस, परंतु त्यासाठी विकेट खूप महत्वाच्या आहेत, घ्याव्याच लागतील. डाव्या यष्टीवर चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडासा तो सफल झाला, मात्र त्या प्रयत्नामध्ये चेंडूला जे टायमिंग आवश्यक होतं ते मिळालं नाही. खरं तर इम्प्रोव्हायझेशन आणि टायमिंग या 2 गोष्टी आहेत. इम्प्रोव्हाइज केल्यानंतर टायमिंग जुळणं अत्यंत महत्वाचं आहे.
याबरोबर स्क्वेअर कट, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. अडवलाय तिथे चेंडू, मात्र एक धाव प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धाव असतील 15. या षटकात मात्र चांगली गोलंदाजी राहिली. हात खोलण्याची संधी नाही दिली. काही डॉट बॉल आले आणि आज प्लस पॉईंट राहिलाय, परंतु तरी देखील विकेटसाठी जावं लागेल आणि डॉट बॉलची संख्या वाढवावी लागणार आहे. यस उंच टोले जंग, मोठा फटका आणि लांब सुद्धा षटकार. 6 धावा इथे 21 वरती पोहोचतायत तोरणा चॅलेंजर्स. ही मॅच आता एका षटकाराची राहिली आहे आणि ज्या पद्धतीने या मॅच मध्ये वर्चस्व 7 धावांची आवश्यकता तोरणा चॅलेंजरने मात्र या मॅच वर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केले. कोणताही गोलंदाज रोखू शकलेला नव्हता इथे. फुल टॉस वरती आणि झेल तोही सुटणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा. रायगडला निश्चित रायगडाप्रमाणे खेळता आलेलं नाहीये. ॲज अ बॅट ॲज अ बॉल रायगडाची भव्यता काय आहे. रायगड हा देखील वास्तुशास्त्राचा एक चमत्कार आहे आणि हिरोजी इंदलकर यांनी खर तर तो बांधलेला किल्ला आहे. छत्रपती शिवरायांनी त्याची जबाबदारी सोपवली होती. आजही किल्ल्याच्या खुणा आपल्याला दिसणार आहेत आणि त्या देखील आपल्याला थक्क करतात. इतका भव्य किल्ला आहे. ज्या पद्धतीनं तो डोंगरावरचं स्थित आहे तिथे पोहोचणं हे कठीण आहे. मात्र रायगडच्या या धावफलकापर्यंत पोहोचणं तेवढंसं कठीण वाटत नाही तोरणा चॅलेंजर्सला. 2 षटकांचा खेळ संपतो. 24 धावा धावफलकावरती, मात्र 4 धावांची आवश्यकता आहे पुढच्या 4 षटकांमध्ये. 24 चेंडू मध्ये मात्र 4 धावांची गरज आहे. धावफलकावरती 24 धावा. रायगड संघ या मॅच मध्ये चांगल्याच बॅकफुटला पाहायला मिळाला. त्या उलट जर पाहिलं तर तोरणा संघाने केलेली अष्टपैलू कामगिरी, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये केलेलं चांगलं काम या मॅचमध्ये. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत म्हणजे प्रत्येक संघाला संधी आहे. एखाद्या विजयाने एखाद्या पराभवाने देखील काही होणार नाहीये. तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पराभूत जरी झाला तरी तुम्हाला ती संधी असणार आहे. आणि गेल्या काही वर्षात म्हणजे मागील 10-12 वर्षाचा कालखंड जर पाहिला नरेश सर, प्रीमियर लीग या मोठ्या प्रमाणावर आल्या. मग त्या गाववाईज क्रिकेटमध्ये आल्या, त्या तालुका क्रिकेटमध्ये आल्या, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आल्या आणि या प्रीमियर लीगचं महत्त्व गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. त्यामध्ये कॉर्पोरेट लेवलला सुद्धा पाहायला मिळत आहे. प्रीमियर लीगमुळं क्रिकेट अधिक भव्य झालं. अनेक खेळाडू देखील ग्रामीण स्तरावरून पुढे यायला लागले. कमर्शियल क्रिकेटला देखील दरवर्षी काही खेळाडू मिळत आहेत आणि इथे पहिला चेंडू होता स्क्वेअर कट, मात्र डी पॉइंट वरती खेळाडू आहे. 1 धाव प्राप्त होणारे. सलामीची जोडी मैदानामध्ये 25 धावांची अभेद्य भागीदारी अतुल डिंबळे आणि सचिन भोसले या दोघांमध्ये. अभेद्य भागीदारी 6 चेंडूमध्ये 9 धावा फटकावल्या सचिन भोसले, नंतर अतुल डिंबळे 7 चेंडूमध्ये 15 धावा. सचिन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा स्टिअर करतोय. चेंडू गॅप मोठा आहे. 1 धाव, 2 धावा आणि अजून 2 धावा मिळतील. अजून 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 3ऱ्या षटकामध्येच विजयी आव्हान. खरं तर नेट रन रेट हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. जो संघ जास्त मार्जिन ठेवून जिंकत असेल तर तुम्हाला नेट रन रेटमध्ये त्याचा फायदा होणार आहे. ज्यावेळेस दुसरी फेरी तुम्ही क्वालिफाय करणार आहात त्यावेळेस तुमचा नेट रन रेट देखील महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही पॉईंटनी क्वालिफाय झालात तरी देखील पुढच्या तुमचे जे क्रम आहे, पुढची मॅच जी ती तुमच्या नेट रन रेटवरच ठरणार आहे. त्यामुळं नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचा असेल आणि मला वाटतं इथे तो चांगला वधारलेला आहे तोरणा चॅलेंजर्सचा. बरोबरीनंच ही धाव पूर्ण होत असताना सामन्यावरती पकड मजबूत बनवताना विजयाची नोंद. तोरणा चॅलेंजर्सनं विजयाचं तोरण बांधलेलं आहे.